मम्मा, आज काय स्पेशल? पनीर पराठा. स्वातीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला आपण आपलं साहित्याकडे वळूया. धनेपूड, मीठ, हळद, कोथिंबीर, लाल मिरच पावडर, जिरे पावडर, मिरची, तूप, पनीर आणि भिजवलेली कणिक. सर्वप्रथम पनीरमध्ये मीठ टाकूया, कोथिंबीर, मिरची, जिरेपूड, धनेपूड, हळद आणि लाल मिरच पावडर. आता आपण सगळ्याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित. सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आता कणकेचा छोटा गोळा घ्यायचा आहे. आपल्याला पराठ्यासाठी पोळी लाटून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला ही पोळी पातळ लाटायची शक्यतो. आपण हा पराठा समोसा पद्धतीनं करूया. आता आपलं स्टफिंग आपण एका साईडला अर्ध्या चपातीवरती भरूया आणि चपातीला आपण मोल्ड करून घेऊया. आपण जरा दाबून घेऊया की सारण बाहेर पडणार नाही याची काळजी घेऊया. परत आपल्याला थोडंसं ह्याला लाटून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला मधोमध याला एक काप मारायचा आहे. झाला आपला समोसाच्या आकाराचा पराठा. थोडंसं दाबून घेऊन ह्याला आपण तव्यावर पहिल्यांदा आपण तूप टाकूया. तूप गरम झाले की आपण याच्यावर मंद आचेवर पराठा शेकून घेऊया. शक्यतो आपल्याला मंद आचेवर पराठा शेकून घ्यायचा आहे, त्यामुळे तो क्रिस्पी आणि खुसखुशीत बनेल. परत आपण थोडंसं तूप लावणार आहोत, त्यामुळे आपला असा खमंग आणि पौष्टिक मुलांसाठी पनीर पराठा तयार होईल. हा आपला तयार झाला आहे पौष्टिक पनीर पराठा. याला आपण लोणच्या सोबत सर्व करूया. टेस्टी आणि हेल्दी. थँक यू.